मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे। एखादा इंग्रजाच्या काळातील जर रोड असेल तर तो खूप काही दिवस टिकतो। तसंच पूल असतील ते पण खूप काही दिवस टिकतात, परंतु आपल्या देशातील काही परिस्थिती अलग आहे। आता हे जो विषय आजचा या पुलाच्या संदर्भात आहे आणि हा जो पूल आहे तो हिंगोली पासून एक 5-6 किलोमीटरवर खांबाळा गाव आहे। त्या खांबाळाच्या बाजूचा रोड आहे। या रोडचं टेंडर कोणी घेतलं होतं, कसं घेतलं होतं ते मला फारसं माहित नाही, परंतु एक सत्य परिस्थिती दाखवतो। या व्हिडिओच्या जर मी आता टाकल्यानंतर मला धमक्या येतीला किंवा कोणी काही बोलेल पण, परंतु कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी हा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे। या जी रोड आहे खूप दुर्दैवी या ठिकाणी एखादी गोष्ट घटना ही घडू शकते। आजचं जे वातावरण आहे सध्या हिवाळा चालू आहे, परंतु भविष्यात परत आता बरसात चालू होतील, एखादा अवकाळी पाऊस होईल, मुलाबाळाचं शिक्षण असेल, याच रोडून जातात येतात, ऑटो असतील, माझा जरी मुलगा आहे, तुमचे तरी मुलं असतील आणि याच रोडनं आपण नेहमीच जातो। परंतु आज मला दाखवायचं आहे की कशा पद्धतीची या रोडची अवस्था आहे। आणि हा रोड काही खूप काळापूर्वीचा नाही, एखादा 20 वर्ष 25 वर्ष अशा काळातला नाही। या रोडला कमीत कमी 5 वर्ष तरी आता झालेले असावे, ते पण नसावेत, परंतु खूप काही वाईट अवस्था याची सध्याची दिसते। आणि पुलाचं काम असेल ते कशा पद्धतीचं झालं हे सुद्धा तुम्हाला दिसेल। पाऊस येतो माहिती आहे, परंतु पाऊस काही भारतातच येत नाही, इतर देशात सुद्धा येतो। अक्षरशः पुलाच्या खालचा जो भाग आहे तो पुन्हा दबलेला आहे आणि पुलाची जी हाईट असते ही कमीत कमी जे रोड आहे त्या रोडच्या वरी असायला पाहिजे, परंतु पुलाची लेवल आणि या रोडची लेवल सारखीच आहे। जसं की पूल कमीत कमी थोडा तरी उंची असायला पाहिजे, परंतु तसा पूल दिसत नाही। आणि अक्षरशः खडकाळ भाग आहे, तरी सुद्धा पिलर जे आहेत ते आता काही प्रमाणात उघडे पडलेले आहेत। काही गोष्टी तुम्हाला घाण सुद्धा दिसला, हे पाहू शकता। आणि बाजूचा तुम्हाला मी रोड दाखवतो, बाजूच्या या साईडला पण आहे, ते तिकडं परत दाखवतो। आणि सध्याची परिस्थिती, रोड किती अंतरावर फुटत आलेला आहे आणि सध्याची परिस्थिती कशी आहे याच्यावर तुमच्या लक्षात येईल। आपण रोज याच रस्त्याने जातो, पण या रस्त्याकडे आपण ध्यान देणार नाही। एखादा अपघात घडल्यानंतर त्या गोष्टीकडे आपण ध्यान देऊ, परंतु सध्या तरी आपल्याला वाटते की आपलं काही मरणार आहे का, कोणी काही होणार आहे का, अशा पद्धतीची आपली भूमिका असते। आणि अक्षरशः हे जे बांधकाम झालेलं आहे खालचं, ही भिंत जरी बांधलेली आहे, ती भिंत कमीत कमी या रोडच्या वरती असायला पाहिजे होती, परंतु रोडच्या काहीतरी खाली, म्हणजे एक 10-5 हजार 50 हजार 1 लाख रुपये वाचवण्यासाठी अशा पद्धतीचे या रोडचे कामं सध्या तरी चालू आहेत। हे झाले एक पूल, त्याचबरोबर समोरचा सुद्धा एक पूल आहे खांबाळचा, आपलं आंधरवाडीचा, त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे। तुम्हाला दाखवायला भरपूर काय आहे, अक्षरशः रोड चढताना दम सुद्धा येतो। मी मुद्दामून हा जे एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तर परिस्थिती आज ना तुमच्यावर नाही माझ्यावर, अशा पद्धतीची परिस्थिती प्रत्येकाला ओढवली जाते। पाऊस जर झाला तर परत नुकसान होण्याची शक्यता आहे। बघा पुलाची हाईट किती आहे आणि रोडची हाईट किती आहे, म्हणजे ज्या पद्धतीने या रोडचं काम केलेलं आहे, अक्षरशः या ठिकाणी गज सुद्धा उघडे पडलेले आहेत। आणि जे पूल आहे ते ह्या रोडचं जे काम होतं ते खोदकाम करून करण्याचं होतं, परंतु काही प्रमाणात त्याचं खोदकाम झालं, वरतूनच काही रोड फोडण्यात आला आणि त्याचं परत त्याच्यावर डांबरीकरण करण्यात आलं। अशा पद्धतीचा हा रोड आहे। या साईडला सुद्धा तीच परिस्थिती आहे। पुढचा एक खांबाळचा पूल आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। मी व्हिडिओ टाकल्यानंतर
मी पहिलेही सांगितलं की याच्यामध्ये धमक्या येऊ शकतात, काय यायचं ते येईल आणि एखादी गोष्ट घडू नाही घडू, एखादा वाईट प्रसंग सुद्धा माझ्यासोबत घडू शकतो, परंतु माझं दाखवण्याचं काम आहे